श्री समर्थ सेवा मंडळ याचे तुम्ही कार्यवाह आहात. तर ह्या संस्थेची स्थापना कधी झाली आणि याचं प्रेक्षकांना थोडंसं बॅकग्राऊंड द्या. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना 1950 साली झाली. 9 जानेवारी 1950 बरं. हा स्थापनेचा दिवस आहे आपला. रामदासी मंडळी समर्थ होते तेव्हापासून सज्जनगडावर होते आणि कार्यरत होते. 1927 साली श्रीधर स्वामी म्हणजे बाळ श्रीधर लहान मुलगा तर तो गडावर आला आणि एकनिष्ठतेने समर्थांची सेवा केली. सेवा आणि अनुसंधान सतत ह्या 2 गोष्टीने 2.5 वर्षात समर्थांचा प्रत्यक्ष साक्षात्कार झाला. समाधीतून समर्थान प्रगट झाले, स्वामींना आशीर्वाद दिला, अनुग्रह केला, भगवान ही पदवी दिली श्रीधर स्वामींना आणि मग त्यांना आज्ञा दिली. म्हणजे श्रीधर बुवा त्यावेळेचे त्यांना आज्ञा दिली की कार्य दक्षिणेकडे आहे म्हणून दक्षिणेकडे जायचं. स्वामी तसंच दक्षिणेकडे गेले. काही वर्ष दक्षिणेत फिरल्यानंतर परत गडावर आले. त्यांचं खूप छान स्वागत झालं आणि इथल्या बऱ्याचशा रामदासी मंडळी जे होते त्यांनी श्रीधर स्वामींचा अनुग्रह घेतला. अनुग्रह घेतला कारण परमार्थ प्राप्ती हेच मुख्य ध्येय आहे जीवनाचं आणि विशेष करून रामदासी झाल्यानंतर सामाजिक जाणीव समर्थांनी जपायला सांगितलेली आहे. तेव्हा इहपर कल्याण, माझं परमार्थिक प्रगती आणि त्यातनं शेवटचं टोक म्हणजे आत्मानुसंधान आणि आत्मप्राप्ती हे करून घेणं, ह्याबरोबर समाजाचंही उत्थान झालं पाहिजे, व्यावहारिक आणि परमार्थिक अशी सर्वांगीण जबाबदारी समर्थांनी दिलेली आहे. आणि त्याच हिशोबाने इथे रामदासी मंडळी कार्यरत होती. स्वामींच्या आशीर्वादाने आणि आज्ञेने ह्या सगळ्या रामदासी मंडळींनी संघटित स्वरूपात व्हावं आणि एक संस्थात्मक काहीतरी कार्य व्हावं. कारण एकट्या वैयक्तिक स्तरावरच्या कार्यापेक्षा संस्था जर निर्माण झाली तर ती रामदासी मंडळींचाही जपणूक करेल, सांभाळ करेल वय झाल्यानंतर आणि समाजाची पण जपणूक करेल. म्हणून श्रीधर स्वामींच्या प्रेरणेने ही श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड ही संस्था स्थापन करण्यात आली. मग दिनकर बुवा, भास्कर बुवा, बरीच मंडळी होती त्यावेळेची. त्याच्यानंतर मारुती बुवा होते, करमरकर बुवा होते, अय्या बुवा होते, कुलकर्णी बुवा होते, मी सांगितलं भास्कर बुवा होते, डाफणे बुवा होते, आगाशे बुवा होते. ही मंडळी रामदासी मंडळी गडावरची आणि काही साताऱ्याची नामांकित मंडळी होती. बाबूराव वैद्य, माधवराव हिरळीकर, नाना गोडबोले इत्यादी मंडळी यांनी येऊन ही संस्था म्हणून स्थापन केली. सगळ्या रामदासी मंडळींची जपणूक आणि समर्थांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याच्या एकमेव ध्येयाने सज्जनगड, चाफळ इत्यादी समर्थांच्या स्थानांचा जीर्णोद्धार करावा म्हणून अशा विविध हेतूंनी ही संस्था स्थापन झाली.